जोहार, मी श्रीमंत सुरपाम. आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज. बातमी आहे गडचिरोलीहून. गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे यांनी आज 8 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांची भेट घेऊन जिल्हा परिषद शाळांना क्लस्टर मेथड द्वारे अधिक सुसज्ज करून दर्जेदार शिक्षण कसे देता येईल याविषयी चर्चा करण्यात आली आहे. कुरखेडा येथे भाजपाची विस्तारक कार्यकारिणी बैठक 7 ऑगस्ट रोजी संपन्न. भारतीय जनता पक्ष कुरखेडा तालुक्याची विस्तारित कार्यकारिणी बैठक गुरुवारी 7 ऑगस्ट रोजी भाजप कार्यालयात उत्साहात पार पडली. या बैठकीला पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वागरे यांनी कार्यकर्त्यांना व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या संबंधाने गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे यांच्या हस्ते कन्नमवार जलाशयाचे विधिवत पूजा करून पाणी सोडण्यास सुरुवात. शेतकऱ्यांनी आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे यांचे मानले आभार. 7 ऑगस्ट रोजी शेतीच्या कामाकरिता आवश्यक त्या प्रमाणात पाणी उपलब्ध नव्हते, त्यामुळे आमदार मिलिंदजी नरोटे यांच्या हस्ते कन्नमवार जलाशयाचे विधिवत पूजा करून पाणी सोडण्याला सुरुवात करण्यात आली. त्या अनुषंगाने त्यांच्यासोबत अनिल पोहनकर, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भास्करजी बुरे, मधुकरजी भांडेकर, राकेशजी सरकार, अनिलजी तिडके, आदिवासी मोर्चाचे जिल्हा महामंत्री रेवनाथजी कुसराम, भाजप तालुका मंत्री संजय खेडेकर, शेषराव कोहड़े आदी भाजप कार्यकर्ते गण व नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. गडचिरोली शहरातील कृषी विभागाच्या दालनामध्ये शाश्वत शेती दिन साजरा करण्यात आला. यावेळी हरित क्रांतीचे जनक भारतरत्न डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात येतो. यावेळी कृषी तज्ञांनी नैसर्गिक सेंद्रिय शेतीबद्दल मार्गदर्शन केले.